नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. असेच प्रश्न आपल्याला या वर्षीसुद्धा येणार आहेत. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा. आपल्या मित्रांनाही शेअर केला तरी चालणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या प्लेलिस्टमध्ये इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने अभ्यासायला सरावासाठी मिळणार आहेत. इयत्ता 8वी मराठी संकलित मूल्यमापन 2 प्रश्नपत्रिका उत्तरासहित. एकूण 60 गुणांचा आपला हा पेपर आहे. त्यात 10 गुण हे तोंडी कामासाठी असणार आहेत आणि 50 गुण हे लेखी कामासाठी. 10 गुणांची तुमची तोंडी चाचणी होणार आहे आणि त्यासाठी अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. बघा, पहिला प्रश्न असणार आहे परिसरातील पक्ष्यांविषयी माहिती सांगायची आहे. प्रश्न दुसऱ्यामध्ये प्रकट वाचन करायचं आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. त्यानंतर पुढचा उतारा बघा. उतार्याला समर्पक असे शीर्षक सांगा. चांगल्या सवयींचे फायदे. त्यानंतर प्रश्न तिसरा 3 गुणांसाठी एक अभंग दिलेला आहे, तो वाचायचा आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. बघा, पहिला प्रश्न. संत सज्जनांकडे कोणते धन असते? शब्दांचे. यत्न या शब्दाचा अर्थ प्रयत्न. शब्द हेच आमच्या आयुष्याचे सर्वस्व आहे या अर्थाची ओळ. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन. ही ओळ लिहायची. त्यानंतर आपला लेखी चाचणी 50 गुणांची बघा. त्यासाठी विचारलेले प्रश्न या पद्धतीचे असणार आहेत. 6 गुणांसाठी हा प्रश्न चौथा आपल्याला विचारलेला आहे. त्यासाठी एक उतारा दिलेला आहे, तो आपण काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरंसुद्धा लिहायची. पाड्यावरचा चहा या पाठावर आधारित उतारा आहे बघा. अ भाग. पाड्यावरचे लोक शिंकाळे का वापरत? वस्तू आणि अन्नपदार्थ सुरक्षित राहावे म्हणून. जंगलातील बरणी म्हणजे बांबूचा तुकडा. दुर्गम भागातील मुलाशी तू काय बोलशील ते आपल्या मनाने लिहायचे 2 गुणांसाठी. ई भागासाठी एक तक्ता दिला आहे बघा. भांडी. आपल्या घरातली भांडी आहेत वाटी, ताट, चमचा आणि पाड्यावरच्या लोकांची भांडी पातेले, मडकी आणि तबली. जेवण बनवण्यासाठी वापरले जाणारे घटक. आपल्या घरामध्ये धान्य, कडधान्य, भाजीपाला असतो, तर पाड्यावरच्या लोकांसाठी भाताचे दाणे, हळकुंड, कांडे, लसूण. त्यानंतर प्रश्न 5वा बघा. उतारा दिलेला आहे 6 गुणांसाठी, तो वाचायचा आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरंसुद्धा लिहायची आहेत. बघा, पहिला प्रश्न. नदीचे प्रदूषण होण्याची 2 कारणे आणि नदी प्रदूषणाचा मानवी जीवनावर होणारा परिणाम. बघा ती कारणं. मैला पाणी नदीत सोडणे आणि रसायनं नदीत सोडणे. त्यानंतर आ भाग बघा. नदी प्रदूषण होऊ नये म्हणून कोणतेही 3 उपाय लिहा. नदीच्या पाण्यात निर्माल्य टाकू नये, पाण्यात कचरा टाकू नये, कपडे धुवू नये, सांडपाणी सोडू नये. प्रश्न 6वा. सूचनेनुसार उत्तरे लिहा 7 गुणांसाठी. अदृश्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दृश्य आणि वाक्य. रस्त्याने जाताना एक दृश्य नजरेसमोर आले. आ भाग. सोबतच्या चित्रावरून तयार होणाऱ्या म्हणीचा योग्य अर्थ. थोड्या थोड्या बचतीचा कालांतराने मोठा संचय होणे, म्हणजेच थेंबे थेंबे तळे साचे. ई भाग. सई अडचणीच्या वेळी तिच्या मैत्रिणींना मदत करायची, त्यामुळे ती मैत्रिणींची अत्यंत लाडकी बनली. त्याला अलंकारिक शब्द आहे गळ्यातला ताईत बनणे.
पुढचा प्रश्न, वाक्प्रचाराचा अर्थ मरगळ येणे. ग्लानी येणे म्हणजे मरगळ येणे. वाक्यात उपयोग करायचा आहे. पाड्यावरच्या लोकांना अहोरात्र काम करून ग्लानी यायची. प्रश्न 7वा, सूचनेप्रमाणे कृती करायची. 9 गुणांचा हा प्रश्न असणार आहे. त्यामध्ये आपल्याला एक काव्यपंक्ती दिली जाईल आणि त्यावर आधारित कृती आपल्याला सोडवायच्या असतील. बघा, पहिली कृती, चौकट पूर्ण कर. कवितेत वर्णन केलेला मुख्य घटक गोधडी. आठवण या शब्दाचा अर्थ स्मृती. पांढरी पुणेरी पगडी, सुंदर सुरेल साडी. चिंध्यांचा बोचका या शब्दसमूहाचा अर्थ जुन्या जीर्ण झालेल्या फाटलेल्या कपड्यांचे गाठोडे. त्यानंतर जाहिरात. जाहिरातीतील तुला कोणत्या त्रुटी जाणवल्या? कालावधी, पत्ता, संपर्क क्रमांक, ईमेल या ठिकाणी दिलेला नाही, या त्रुटी आहेत. सेजल पिशवी सेंटरची तुला महत्त्वाची वाटणारी 2 वैशिष्ट्ये. पर्यावरणाचे संतुलन राहावे, मजबूत, टिकाऊ व दर्जेदार असतात. प्रश्न 8वा, पाठ्यपुस्तकातील फुलपाखरे या पाठाच्या आधारे आनंदी व समाधानी जीवन जगण्यासाठी काय करावे असे तुला वाटते? ते 9 ते 10 वाक्यामध्ये या ठिकाणी लिहायचं आहे. पुस्तकाच्या आधारे तुम्हाला सहज लिहिता येईल. त्यानंतर निबंध लेखन 6 गुणांसाठी. नदीला आलेला महापूर, रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी, समुद्रकिनारी फेरफटका आणि आठवडा बाजार यापैकी कोणताही एक निबंध लिहायचा आहे. त्यानंतर प्रश्न 10वा 3 गुणांसाठी. एक चित्र दिलेलं आहे, ते आपण बघायचं आहे आणि याची सांगड घालून 5 ते 6 वाक्यामध्ये वर्णन करायचे. शब्द दिलेले पीक, पाऊस, गाईगुरे, शेतजमीन, खत, बी बियाणे, नांगरणे, पेरणी, आभाळ, उगवण हे शब्द घालून आपल्याला चित्राच्या आधारे वर्णन करायचे. त्यानंतर शेवटचा प्रश्न, दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे लिहा 8 गुणांसाठी. खालील वाक्यातील अलंकार ओळखायचे. अलंकार आहे अनुप्रास अलंकार. त्यानंतर जणू, वाटे, गमे यासारख्या शब्दांचा वापर हा उत्प्रेक्षा अलंकारात होतो. तक्ता पूर्ण करायचे. तोंडाने पाठ, तोंडपाठ. आई आणि वडील, आई वडील. योग्य पर्याय निवडा. य 4 वेळा हे भुजंगप्रायत वृत्ताचं गण आहे. चरणातील 3 अक्षरांचा मिळून गण तयार होतो. शेजारी दिलेल्या चित्रातील फुलाची एक विशेष लिहा. सुंदर, टवटवीत, काटेरी, टपोर. वाक्य, फूल खूप सुंदर आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीची मराठी विषयाची संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.